हे काय वसुधा, अगं ऑफिसला गेलीस काय, आलीस काय? हो, ऑफिसमध्ये की नाही आज गॅदरिंगचं वातावरण आहे. बर. मला वाईट त्याच्यात रस निघतो. डोकं दुखतंय असं सांगितलं आणि सरळ घरी निघून आले मी. म्हणजे नवरा घरी येणार म्हणून निमित्त शोधलेलं दिसतंय. असंच काही नाही हो. आले ना हे? नाही ग आला अजून, त्याचीच तर वाट बघत होते ना मी. नाही आले ना? नाही ना. आता तुम्हीच सांगा काकू. अहो काल चिपळूणला प्रयोग होता म्हटल्यावर एवढ्या नको काय लायनी घरी? अगं बाई, पण येणं त्याच्या हातात थोडंच आहे का? मनात असलं ना की सगळं जमतं. सरळ एसटी पकडायची निघून यायचं. पोटा पाण्याचा व्यवसाय म्हटल्यावर असं करून नाही भागत बाई. पण मी म्हणते करावाच कशाला असला व्यवसाय? स्वस्त चित्तानं करता येते. असं दुसरे काही व्यवसाय नाही आहेत का? आली का तुझी गाडी पुन्हा मूळ पदावर? आयुष्यभर तो नाटकाचाच व्यवसाय करणार आहे हे त्याने तुला अगोदर सांगितलं होतं ना? हो, त्यांनी सांगितलं आणि ते मोकळे झाले. मी मात्र आयुष्यभर त्यांची वाट बघायला बांधली गेली. वसुधा, नाशिकहून आल्यापासून पाहतेय मी तुझी जीभ तिखट होत चाललीये ग. अहो नाशिकला असताना आई रोज मला ठेचा खायला घालायची. ठेच्यानं तोंडाला चव येते हे ठाऊक होतं, पण जिभेला कडवटपणा येतो हे आजच कळलं मला. जिभेचा कडवटपणा काय घेऊन बसलात काकू? नाशिकचा झटका कुठे पाहिला तुम्ही अजून? तो तुझ्या नवऱ्याला दाखव. माझ्याच घरात मला बघायची हौस नाहीये. घर तुमचं आहे म्हणून काय मिंठ आहेत ना तुमचे. वसुधा, तोंड सांभाळून बोल. तुझ्या सासूशी बोलतेस हे लक्षात ठेव. का राग आला? खरं बोललं की माणसाला राग येतोच, पण म्हणून काय काय नेहमी मी गप्पा हे बसायचं? बघ, तुला जे काय तोंड उघडायचं असेल ना ते तुझ्या नवऱ्यासमोर उघड. यांची भीती घातली की मी पडतं घेईन असं वाटलं का तुम्हाला? आता बघ, अति झालं वसुधा, अति झालं. नाही रे, सुद्धा आला ना की कायमचा सोक्ष मोक्षच लावून टाकते. म्हणजे तू ही मोकळी आणि मी ही मोकळी. यांना बरोबर घेऊन मोकळायला मी एका पायावर तयार आहे काकू. बाबांनी 10 लाख रुपये ठेवलेत माझ्या नावावर. पुण्यात मी कुठेही जागा घेऊ शकते. तू काय मला धमकी देतेस? समजावून सांगते. बाबांनीच निरोप दिलाय. वसुधा अजून पोरकी झालेली नाहीये म्हणावं. वसुधा, काय काकू, वहिनींशी वाजलेलं दिसतंय. नाही हो, नाटकाची रंगीत तालीम चालू आहे. बर. खडाष्टक. आम्ही दोघी त्यात काम करतोय. ठोंबरे, रंगीत तालीम अशी चोरून पाहू नये. नाटक बघण्यातला रसच निघून जातो. मी कशाला चोरून बघू? बाहेर पोस्टमन थांबलाय, ताटकळ तास झाला. त्याला काय झालं ताटकळायला तासभर? वहिनींच्या नावाचं पत्र आलंय, रजिस्टर रेडी. तुम्ही हाक मारताय का मी हाक मारू? आत्ताच वाजलंय तुमचं. वसुधा, ए वसुधा, काय? तुझ्या नावाचं पत्र आलंय बघ. बाहेर आहे पोस्टमन, थांबलाय ताटकळत. का इथे यायला पाय मोडले का काय त्याचे? काय पोस्ट तर दिलं नसेल ना? काय हो, काय आज काय ऑफिस नाही का? आता ऑफिस मधनं व्हीआरएस घेणार आहे. होय. फुल टाइम आचारी. वा, चांगलंय. जन्मभर कुकरच लावा मेल्यांनो. दुसरा काय उद्योग नाही. रजिस्टर रेडी म्हणजे महत्वाचं असेल ना? हो ना, पण आता मला कशाला कोण पाठवतं रजिस्टर आयडीने पत्र? बरोबर आहे, यांना कोण पाठवणार? अहो, पोस्टमन गेला ना. निघालो निघा. निघालो निघालो निघालो. काम आहे मला, निघालो. कुणाचं ग पत्र आहे? वाचतीये ना मी. वाचून झाल्यावर सांग. श्यामा सेठियाचं. श्यामा सेठिया? तुझी का मैत्रीण? नाही, आपल्यातली वाटत नाही म्हणून विचारलो. माझी नाही, तुमच्या मुलाची मैत्रिणी सटवी. आता काय म्हणू मी या भवानीला? अगं सटवी काय, भवानी काय? अगं काय लिहिले त्या पत्रात? अगं बोल बाई बोल, काय लिहिले त्या पत्रात? तुमच्या मुलापासून दिवस गेले तिला. वाचा. उन्हाळ्याच्या पावसात आम्ही खूप भिजलो. पाऊस थांबेना म्हणून एका हॉटेलचा आश्रय घेतला. त्या आश्रयाच्या उपयोग एका कळीचा जन्म झाला. ती कळी माझ्या पोटात वाढतीये
आणि माझी खात्री आहे की ती सुद्धा नाही 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 वसुधा नाही, हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे. माझा सुद्धा असा नाही, असा नव्हता, तो असं कधी वागणार नाही. हे सगळं खोटं आहे वसुधा, हे सगळं खोटं आहे. खोट आहे. का खोट आहे? अहो कुठली स्त्री स्वतःच्या चारित्र्याचं शिंतोड उडून घेईल? तिने चक्क हॉटेलचं नाव लिहिलंय पत्रात. सुधा अगं का तू या नाटकवाल्याच्या प्रेमात पडलीस? स्वतःच्या आयुष्याचे धिंडोडे काढायला नाही नाही बोलेन. सुधाला मी तुझ्या आयुष्याचे असे धिंडोडे काढू देणार नाही. एवढी मला लेची पेची समजू नकोस. हे बघ या पत्रातलं अक्षर जरी खरं असेल ना, तर या घरातल्या पाण्याच्या थेंबाला मी स्पर्श करणार नाही. मी सुधाला मेले आणि सुधा मला. तुम्ही फक्त तुमचाच विचार करताय काकू. तुम्ही एकमेकांना अंतरला तरी त्याने माझ्या संसाराचा प्रश्न मिटणार नाहीये. अगं पण या पत्रात सोक्ष मोक्ष लावायला नको का? सोक्ष मोक्ष लावायला मी समर्थ काकू. मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. तेच सांगते मी तुझी. किती वर्ष तुम्ही आमच्या संसारात अडकून पडला? तुम्ही याला जन्म दिला, त्याला 40 वर्ष होऊन गेले. आता उरलेली पुढची वर्ष मला काढायची त्याच्या बरोबर. मग आमचे प्रश्न आम्हाला सोडू द्यात ना. का सगळ्या जबाबदारीचं ओझं तुम्ही तुमच्या अंगावर उडून देताय? का गडबड करता आपल्या संसारात? मी लुडबुड करते. हे मला कधी समजलंच नाही गं. हे मला कधी समजलं. म्हणूनच मी सांगते तुम्ही, या पत्राचा सोक्ष मोक्ष मला लावायला लागला. अहो माझ्या संसारासाठी हे सगळं करणं भाग आहे मला. आणि म्हणूनच हात जोडून विनंती करते मी तुम्हाला, कृपा करून तुम्ही यात लक्ष घालू नका. रामनामाचा जप करत राहा. तेच वय आहे तुमचं. हो, बरी आठवण करून दिलीस. बरी आठवण करून दिलीस. रामनामाचा जप करत बसते. तेच वय माझं. तेच वय माझं. बरी आठवण करून दिलीस. तेच वय माझं. ये भरा चांद माझा सर. साक्षात सौभाग्य होती यावेळी ऑफिस सोडून घरात. रोज रोज ऑफिसला गेले पाहिजे असं थोडंच आहे. आईला मी माझ्याच घरात आलोय ना. तुझ्या तोंडून गंगा उलटी कशी काय वाहू लागली का? रोज रोज ऑफिसला गेलं पाहिजे असं थोडंच आहे. अरे एखाद दिवशी आम्ही तुला म्हटलं की आज तू दांडी मार की तुझा ढापण्या बॉस तुला आठवतो लगेच. एवढे काही टोमणे नको ना का मारायला. बर आज मी ऑफिस मध्ये गेले पण बॉसला सांगून लगेच परत घरी आले. हो काय रे सांगा बघू. त्यात काय ओळखायचंय? काकूशी भांडायचा मूड आला असेल तुला. काकू कुठे आहे ग? किती मनकवडे आता तुम्ही. अरे मग नवरा कुणाचा आहे मी? आज की नाही मी एका माणसासाठी लवकर परत घरी आले. हो ज्याचं मुख कमल मला 8 दिवसाने दिसणार होतं ना. अरे वा आज तू लाडत आलेली दिसतीस ग. हो. ए काकू, ए काकू, मी आलोय का? चहा टाक गरम गरम. अहो हा
येत्या सॅटर्डे संडेला तुमचा कुठे प्रोग्राम नाही आहेत ना? अजून तरी नाहीये. मग घेऊ नका ना. काय आपण ते कुठेतरी आउटिंगला जाऊया. जाऊयात की. जायचं? म्हणजे काय? बघा नक्की ना. हो हो हो. नाही तर लगेच तुमचे प्रयोग ठरतील, दौरे ठरतील, शूटिंग ठरेल. नाही ग, अगं राणी साहेबांची जिथे इच्छा असेल तिथे जाऊया बस. बघा हा, नक्की ठरलं. जायचं ना. ठरलं ठरलं. पण काय काय कुठे जायचं आपण? कुठं? माथेरानला? चालेल की. नको. कॅन्सल कर. महाबळेश्वरला? अरे वा, तिथेही नको. तेही कॅन्सल कर. आपण लोणावळ्याला जाऊयात का? मस्त पावसात भिजायला. आपल्याला काय लोणावळा तर लोणावळा. हा. ठरलं तर मग काय तर. पण काय हो, काय ग? आपण तिथे उतरायचं कुठल्या हॉटेलमध्ये? किंवा हॉटेल मोकळं असेल तिथं उतरायचं. नाही ना, मग? असं कुठल्याही हॉटेलमध्ये नाही उतरायचं. बर. आपण हॉटेल रॉयल मध्ये उतरूया. रूम नंबर 206 मध्ये. हॉटेल रॉयल कुठं आलं ग ते? आणि रूम नंबर 206 मध्ये तुझं काय गाठोडं पुरलंय का? अहो तिथे की नाही माझी मैत्रीण उतरली होती हनीमून साठी. हा. तीच सांगत होती मला, म्हणाली हॉटेल इतकं पॉश आहे आणि रूम सुद्धा मस्त आहेत. हो. आणि शिवाय डब्बाचीही सोय आहे. डब्बात म्हणजे महागडा असणार ग. एवढ्या महागड्या हॉटेलमध्ये तुझी मैत्रीण उतरलीच कशी? हो काय, माझी मैत्रीण त्या हॉटेलमध्ये जाऊ शकते आणि आपल्याला नाही जाता येणार. नाही नाही नाही, मी काय म्हणतोय तुला, तुझी मैत्रीण त्या हॉटेलमध्ये हनुमान पैदा करायलाच उतरली होती ना. हं? एक लक्षात ठेव, आपण दोघांनी जर मनावर घेतलं ना तर एकदम चीप मध्ये हनुमान पैदा करू. फर्स्ट क्लास MTDC मध्ये उतरूया. जून खाऊन फक्त 200 रुपये. थांब, त्या सुलूला धडा शिकवतो बघ आता. म्हणजे तुला काय वाटतं माहिती का, की मी सोहनशिवाय होऊ शकत नाही म्हणून. आपण लोणावळ्याला जाऊ आणि सोहनची डिक्टो कॉपी घेऊन येऊया. काय हो, काय? आपल्या दोघांमधला विषय काढला की तुम्हाला तुमच्या मैत्रिणी आठवल्याच पाहिजेत का? माझ्या मैत्रिणींनी तुझं काय घोडं मारलंय ग? लोणावळ्याला गेले ना की मग सांगितलं. चालेल, चालेल. अहो हा. इथे थांबलात काय? का? चला बघू आधी आत. हो. हे बघा पाणी तापलेलंय. हो. आंघोळ करून घ्या हं. आणि नंतर मस्त पैकी जेवण करून छान पैकी ताणून द्या. चालेल चालेल चालेल. आज तुमच्या आवडीची वांग्याची भाजी केली मी. हो का? चालेल ना तुम्हाला माझ्या हातची? अरे वा, तुझ्या हातचं काही गोड लागतं की मला. लवकर या हा, हो हो मी हो. वाट बघतेय. अरे काकू, तू कधी आली? ठीक आहे, पाठव. नमस्कार. आयुष्यमान भव. हं. सुधा, हं. इथून पुढे ही पाकिट तू वसुधाच्या हातात देत जा मला. का ग? अरे अरे, संसाराची सगळी सूत्र आता तिनं हातात घ्यायला हवीत. नाही नाही नाही, सूत्र जरी तिने हातात घेतली तर या संसाराचा आधार तूच आहेस ग. अरे बाबा, आता मी किती दिवस आधार म्हणून राहायचं रे? आधार. अरे हो सुधा, हं. तुला सांगायचं विसरलेच. काय ग? अरे परवा सुभद्राबाई भेटल्या होत्या. बर. त्यांनी सगळी चौकशी केली. कसली? तुला माहिती नाही का, धायरीला पण एक आश्रम निघाला बर. आमच्यासारख्या बायकांसाठी. हं. खायचं प्यायचं, मोकळ्या हवेत फिरायचं, भजनं म्हणायची, राहून खाऊन 500 रुपये. कुणालाही परवडे नाही का? नाही पण त्या सुभद्रा काकूंना केवढी हौस आहे ग त्या आश्रमात जाऊन राहायची. नाही म्हणजे घरी नातवंड आहेत, पतवंड आहेत, करत्या सुना आहेत. नाही त्यांना कमी काय आहे ग? नाही, नाही. त्यांना काही कमी नाही रे. हं. त्यांना काही कमी नाही. मीच त्यांना चौकशी करायला सांगितलं होतं. कुणासाठी? त्याचं असेल सुद्धा, तू असतोच बाबा महिन्यातले 15 दिवस दौऱ्यावर. हं. वसुधा असते दिवसभर ऑफिस मध्ये. बर. मला बाई एकटीला हे घर खायला उठतं. हं? म्हणून तू काय त्या वृद्धाश्रमात? अरे मग बिघडलं कुठं त्यात? आपल्या बरोबरीच्या बायकांबरोबर राहता येतं, 4 सुखदुःखाचे अनुभव बोलता येतात, संध्याकाळी देवाचं नाव घ्यायचं आणि 4 घास खाऊन पडायचं. आपल्याला कुणाचा त्रास नाही, आपला कुणाला नाही. इथं कुणाला त्रास आहे ग तुझा? असं कुठं म्हणते नाही मी. पण तसं पाहिलं ना सुद्धा, तर खूप खस्ता खाल्ल्या तर मी तुझ्यासाठी. खूप खस्ता खाल्ल्या. तुझे नाटकाचे व्याप सोसले,
आल्या गेल्याचं सांभाळलं, तुझी आजारपण काढली. पण आताशा वाटू लागले आपण कुठेतरी एकटं राहावं आपल्या मनाप्रमाणे. गरज संपली ना सुद्धा की माणसानं आपला पसारा आवरता घ्यावा, संसारातून लक्ष काढायला शिकावं. इतके दिवस कधी बोलली नाहीस ग, आणि आजच प्रत्येक गोष्ट बोलण्याची वेळ यावी लागते सुद्धा. ती वेळ आज तुझ्यावर आली. कुणी आणली ग? वसुधानं काय बोलली तुला? अगं काय बोलली काय तुला? घर माझे म्हटल्यावर ती कशाला काय बोलेल रे? आणि बायका सगळ्या गोष्टी बोलून दाखवत नाही, आपणच ते समजून घ्यायचे असतात. आता तिच्या जागी मी असते तर मला नसतं तरी वाटलं की आपणही राजा राणी सारखा संसार करावा, नवऱ्याच्या सुखदुःखात आपण एकटीनं भागीदार व्हावं. भागीदारी अशी मागून मिळत नाही ग काकू, त्यासाठी खूप सोसावं लागतं. जे तू सोसलंयस, आता ती सोसे पण मग यात तुझा अडसर कुठे येतोय? अडसर येईपर्यंत थांबू म्हणतोस? म्हणजे बायको घरात आली की आईची अडचण वाटायला लागते. आई मुलाच्या नात्याची नाळ अशी का तुटून पडते? आणि मी म्हणतो बाहेरून येणाऱ्या सुनेला आई मुलाच्या नात्याचा अडसर का वाटावा? तिच्या आईची तर ती मुलगीच असते ना, आणि होणाऱ्या मुलाची आईच असते ना. मग एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीच्या नात्याचा अडसर का वाटावा? नाही, तुझ्या डोक्यात हे आलं कसं? इतकी वर्ष हे घर मी सांभाळले, आता ते वसुधानं सांभाळावं आणि मला मुक्त करावं एवढीच माझी इच्छा. काय मुक्तीसाठी? वा, मुक्तीसाठी तू हे घरकुल सोडून निघालीस, 4 भिंतीचा निवारा शोधायला, त्या वृद्धाश्रमाचा. या थकलेल्या वयात मी जे ठरवलंय ते पूर्ण विचार करून ठरवले. अरे यार, तुम्हा दोघांचे हित आहे रे. माझं हित मला कळतंय ग. अगं तेवढं मोठं केलंयस ना तू मला, आणि म्हणूनच तुझा हा हट्ट मी चालू देणार नाहीये. केवळ वसुधासाठी तू मला जन्म दिलायस ग. माझ्या जन्माची भागीदारी तू आहेस. असा कितीसा संसार केलाय वसुधा बरोबर, उणीपुरी 3 वर्ष, आणि तू हे घर सोडून चाललीस. सुधा सुधा तू हे सुधा, हे बघ, असा त्रास करून घेऊ नकोस. जरा शांत होऊन विचार कर. शांत हो. हा, मी शांत आहे, मी शांत आहे, पूर्ण शांत आहे. नटराजाची शपथ घेऊन तुला विचारतोय ग, काय चुकलंय ग काकू माझं? पूर्वी रात्री अपरात्री मी दौऱ्यावरून यायचो, तुला गरम गरम जेवण करून वाढायला सांगायचो. पैसे वेळेवर मी दिले नसतील कधी, पण पुन्हा मी नाही असं वागणार. वसुधा काही बोलली असेल ना, तर तिच्या वतीनं मी तुझी क्षमा मागतो. मी तिला सांगेन, काकूशी त्या अशी वागू नकोस म्हणून, काकूशी अशी वागू नकोस. पण तू जाऊ नकोस काकू, तू जाऊ नकोस. सुधा सुधा, काकू, या उपर मी तुला अडवणार नाही ग, नाही अडवणार. जा वृद्धाश्रमात जा, या घराचा अनाथ आश्रम करू. जा वृद्धाश्रमात, या घराचा अनाथ आश्रम करू. सोहान, कुठं लपलाय बाबा? फार त्रास देतोस तू. सोहान, ए सोहान. हो आजोबा, तिकडे कुठे बघताय? हा? कुठं लपलायस? आजोबा स्टॅच्यू. हे काय आजोबा? काय झालं? आपण अंधारी कोशिंबीर खेळतोय ना? हो. नुसतीच कोशिंबीर तर नाही ना? नाही. अहो मग पट्टी डोळ्यावर बांधायची असते, तुम्ही कपाळावर बांधली. असं झालं का? आजोबा आजोबा, चीटिंग आहे सोहन आजोबा. सोहन सोहन, तू 1000 वेळा माझा स्टॅच्यू कर, पण मला आजोबा म्हणू नको रे बाबा. का? तुमचा नातू
नातू तुम्हाला आजोबाच म्हणत असेल की. माझा नातू तेवढं कुठलं आलंय बाबा माझं नशीब. आता त्याला कशाला पाहिजे नशीब. प्रत्येक आजोबांना नातू वय होतातच. परमेश्वरा तूच धाव माझ्या मदतीला आणि समजावून सांग याला. सोहन मला सांग, नातू कोणाला म्हणतात? नातू कोणाला म्हणतात? मुलाच्या मुलाला, म्हणजे माझ्या बाबांच्या बाबांचा मी नातू. काय 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 काय? माझ्या बाबांच्या बाबांचा मी नातू. किती सोपं आहे. हे बोलायला फार सोपं आहे रे, पण आमच्या बाबतीत घडायला फार अवघड आहे. म्हणजे तुमच्या मुलाला अजून मुलगा नाही. माझ्या मुलाच्याच मुलाला अजून बाबा नाहीये, मग मला नातू कसा होईल? आजोबा हा. हे चांगलं कळ आहे. आमच्या शाळेतला मुलगा अशी कडी झटकन सोडवतो. नाही बेटा, नियतीनं घातलेली कोडी इतक्या लवकर नाही सोडवते. सोहन, तुझ्यासारखी मुलं बघितली ना की उगाच वाटतं आमची दृष्ट लागेल का काय रे? पण आपल्याच माणसांची दृष्ट कशी काय लागेल. आपली माणसं असं कोण म्हणतं रे? असं माझी आई म्हणते. वा सुलभाताई, तुमच्या संस्काराच्या सुंदर तळ्यातूनच अशी निरागस कमळं फुलू शकतात. ओ काय हो आजोबा, किती अवघड बोलता. मला काहीच कळत नाही. कळेल, खूप मोठा हो. या वाड्याचं नाव काढ, आई वडिलांचं नाव काढ, तुला नक्की कळेल. खूप मोठा हो. मी तुमचं सुद्धा नाव काढीन. काढून टाकणार? नाही नाही नाही, मोठं करीन. हा, हा. पण एका अटीवर. काय? तुम्ही मला आजोबा म्हणून दिलं तर, नाही तर नाही. म्हण बेटा म्हण, नाही तरी तुझ्याशिवाय कोण आहे रे आम्हाला? म्हण म्हण. अरे वा, सोहनचं मेतकूट जमलेलं दिसतंय ठोंबरे काकांशी. हं? अरे सोन्या, आज तुझं क्रिकेट कोचिंग क्लासला तुझं नाव टाकायचंय ना? म्हणून तर आलो इथं. अरे मग आई कुठे आहे तुझी? आई बाहेर गेली, येते 5-10 मिनिटात. आता बघा, हम्म. 7-8 वर्षात आमचं पोरग टीव्हीवर झळकणार. सचिन तेंडुलकर. नाही नाही, मी होणार तर लेफ्टी गांगुली. हो ना? आजोबा हा. तुम्ही बॅटिंग करा, मी बॉल टाकतो. बरोबर. हं. हे सावकाश टाक बरं का, डोकं ए, बिकं थांबा थांबा थांबा. हं. हं. रेडी. रेडी. आउट आहे. आयुष्यातनंच आऊट झालं हे काय आहे? हं? मी वाण्याकडून सामान घेऊन येते. हा, ठीक आहे ठीक आहे. ए काकू काकू, तुम्हाला कधी कॅडबरी नाही ना दिली, आज दे ना. हे बघ, लहान मुलाने कॅडबरी खाऊ नये, तात किडतात त्यामुळे. दे ना. ए, अरे एखाद दिवशी म्हणतो तर घेऊन दे, त्यात काय? अहो पण आता माझ्या हातात सामानाची पिशवी असणार, त्या त्याला कुठे सांभाळत बसू मी? मग माझी आई कशी काय सांभाळते मला. तुझी आई हुशार आहे, तिला सगळं जमतं. अहो म्हणतोय तर जा, 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 येऊ जा. नको, सोहन, हा, जा, चल, 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 तुला एवढं चल. म्हणून सांगितलं ना. शी, काय बाई आहे काय? आज साधं मुलाचं मन राखता येत नाही ना? जाऊ दे सुधाकरराव. सुधाकरराव, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. हा, बोला बोला. आम्ही शेजारी असलो तरी ते इतरांसाठी, तुमच्यासाठी आम्ही या घरातलेच. हा, अगदी बरोबर आहे. बरोबर नाही? वरवर तुम्ही म्हणत असाल तरी मनातनं मानत नाही, हेच खरंय. हे तुमचं काहीतरीच आहे हो. काहीतरीच नाही. काकू हे घर सोडून निघून जाणार म्हटल्यावर तुम्ही सोहनच्या कोचिंग क्लासचं निमित्त साधलं आणि आम्हाला मात्र परक मानलं. नाही, तसं नाही. तसंच आहे. घरोबा मानतो म्हणून स्पष्ट बोलण्याचं धाडस करतो, पण या वाड्याला, या घराला जे काही घरपण मिळाले ना ते केवळ काकूंमुळेच. आणि त्यात जर हे घर सोडून निघून जाणार म्हटल्यावर आम्ही या घराचे काही वासे मोजायचे. तुम्हाला काय वाटतं, मी काकूला जाऊ देईन? त्याचीच काळजी वाटते. सुधाकरा, एक लक्षात ठेवा, ज्या भिंतींना कान असतात ना त्या भिंतींना काळीजी असतं. आणि आणि आमच्या वतीनं काकूंना सांगा, हे घर सोडून निघून जायचं नाहीये म्हणावं. तुम्ही आमच्या वतीनं सांगा, काकूंना सांगा. काय रे सोहन, गेलास काय, आलास काय? आता कसली कॅडबरी आणि कसलं काय, हा, सगळे दुकानच बंद. चल, पुढच्या चौकातनं तुला मोठं चॉकलेट घेऊन देईन मी. चालेल, चालेल. काकू काकू, तू जरी मला कधी कॅडबरी नाही ना दिली तरी ठुमरे आजोबा घेऊन देतील. टुकटुकडा टुकटुकडा. सगळ्यांनीच डोक्यावर सोडून ठेवलं या कार्ट्याला. कार्टा? सोहन बद्दल तुला एवढा द्वेष? तुम्हाला का होईत का कळवळा? काय कळवळ? अगं लहान मुलांची किती आवड हे तुला ठाऊक आहे. त्यातून तो सुलूचा मुलगा.
तो घरात आला की घर कसं आनंदानं डोलू लागतं, नाचू लागतं, गाऊ लागतं. त्याच्या चिबोरे चाळे बघितले की मन कसं प्रसन्न होतं. सोहण्या रे सोहण्या, अगं जन्मापासनं अंगा खांद्यावर खेळवलंय मी त्याला. जन्मापासून का जन्माला घातल्यापासून? काय त्या निष्पाप पोराबद्दल? पोराला निष्पाप म्हणून त्याच्या मागचं पाप लपवत आहे. पाप? कसलं पाप? सोहनला घेऊन एकदा आरशासमोर उभे राहा, म्हणजे त्याचा तोंडाच तुमच्या पापाला वाचा फोडे. शी शी शी, काय बघतेस ग तू? तुला वेळ बी लागला नाही ना? हो, वेड पांघरून पेडगावला जाता तुम्ही आणि तुमची ती सुलू. कुंकू मला लावलं आणि पोर देऊन मळवट तिची भरली आणि मला मात्र बांजोटीच ठेवली. शी शी शी, कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतेस ग? त्या सुलूच्या? तुला लाज नाही वाटत? हो, लाज काय फक्त मीच बाळगायची आणि गावच्या सख्यांबरोबर मौज मजा करायला तेव्हा मोकळ सोडायचं. हा घ्या तुमच्या मर्दानगीचा आणखी एक पुरावा. वाचाय सुद्धा लाज वाटते मला. सगळ्या गाव भवनाला जणू काय तुमच्याकडनंच पोरं झाली पाहिजे. ती श्यामा काय, ती सुलू काय, नाटकात त्या असतील त्या काही वेगळ्याच. वसुधा, काका चल चल, आपण पेशवागेत जाऊया. तिथले प्राणी सुद्धा माणसांपेक्षा खूप सुखी असतात. कारण ते कळत करून राहतात. हे काळवीट बाकीच्या माद्या. काळवीटच समज मला, कळप वाढवणारा काळवीट. काकू, काकू बाहेर या. काकू आधी बाहेर या. बघितलं नटाचा रोमांस किती भिनलाय तुमच्या मुलाच्या अंगात. अहो, नटात सुद्धा माणूस असतो, पण तुमच्या मुलाच्या अंगात नुसता नटच आहे. प्रणयाच्या डबक्यात डुबक्या मारणारा एक कोडगा नट. आता तुम्ही काही बोलला नाही काकू? तुझ्या संसारात आता मी काहीही बोलणार नाही. संसार? ह्या काजळी लागलेल्या घराला तुम्ही संसार म्हणता? ताळतंत्र सोडलेल्या तुमच्या मुलाला तुम्ही अजूनही कुलदीपकच म्हणता? मग रक्ता मासाच्या सोहनला तुम्ही नातू म्हटलं नाही तरच हवं? सुनबाई, काय बोलायचं ते स्पष्ट बोल. मनातली मळमळ ओघून टाक. सोहन तुमचा नातू नाही. विचारण्याचं धारिष्ट दाखवल्याबद्दल कौतुक नकोय मला. मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर हवंय. हो हो, तो माझा नातूच आहे ग, नातूच आहे. कारण सुलूला मी माझी मुलगी मानले. दुसरा इलाज नसेल. पहिल्यांदा नातूच हा असेल, नंतर मुलीला शोध असेल. अरे अरे अरे, कपाळ करंटी निपसलीस ग, कपाळ करंटी निपसलीस. अगं एका सती सावित्रीवर आळ घेतलास. अगं मुली, संसाराचा उपभोग घ्यायला आलीस, मग असे कमनशिबाचे भोग कशाला ग मागतेस? एक शब्द बोलू नकोस, एक शब्द बोलू नकोस. सुधा, अगं अगं संशय तरी कुणावर घेतेस तू संशय? संशय घेऊ नकोस ग बाई, संशय घेऊ नकोस. थांब वसुधा. तोंड फिरवून प्रश्नाकडे पाठ फिरवता येत नाही. ज्याची उत्तरं सापेल ते प्रश्न संपलेले असतात. निदान माझ्या पुरते तरी. आपणच आपल्या प्रश्नांची उत्तरं गृहीत धरली की गैरसमजाचा वणवा आपोआपच पेटतो आणि मग त्यात सगळेच पुरपळतात. या घराला जीव लावायचं कारण? तुला वाटतं ते. माझं सुधाकरवर प्रेम आहे, होतं आणि पुढेही राहणार आहे.
हे असं स्वतःच्या तोंडून कबूल करायला लाज नाही वाटत? ज्याची लाज वाटावी असं प्रेम मी कधीच केलं नाही आणि याचं श्रेय सुधाकरला आहे, मला नाही. वसुधा, पुरुषाच्या डोक्यात विषय असेल तर स्त्रीच्या पोटातून तो बाहेर पडतो. सुधाच्या डोक्यात कधीच विषय नव्हता आणि मनात पापही, म्हणून तर माझ्या प्रेमाच्या मोहात तो कधीही सापडला नाही. पाऱ्यासारखं असणारं त्याचं व्यक्तिमत्व माझ्या हाताला कधी लागलंच नाही. अगं उलट त्यानं माझी आनंदशी ओळख करून दिली. माझे काय गुणगान गायले, पण आनंदनी मला लग्नाची मागणी घातली. अगं सुधाकरनी मला राजी केलं आणि बोहल्यावर चढवलं. वसुधा, मी इथं आलीये ती त्याच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आणि तुझ्या मनात उगवलेली विषवेल काढून टाकण्यासाठी. सुधा वसुधाचा सुखी संसार फुलवण्यासाठी. आणि सोहन? कावीळ झाली की सगळं जग पिवळं दिसायला लागतं माणसाला. तसंच झालंय तुझं. अगं संशयानं पोखरलंय तुला, म्हणून तर सुधाकरची छाया सोहनवर पडल्याचा भास होतोय तुला. अगं आमच्या नात्याला वैशिकतेचं दूषण देतेस. मी पळून जाऊन लग्न केलं नाहीये. चांगलं देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं आनंदी मंगळसूत्र घातलंय मला. आणि वर माझ्या शीलाची, माझ्या पावित्र्याची साक्ष मीच द्यायची. अगं अगं त्यापेक्षा आनंदला, माझ्या नवऱ्याला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभं कर आणि सोहनच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांग. विचार त्याला, सोहन त्याचंच अपत्य आहे का म्हणून. पण हे सगळं कशासाठी? हं? माझ्या उधळलेल्या संसाराचा तोल सावरण्यासाठी. त्यासाठीच चालाय तुझा एवढा आटापिटा. सोहन तुम्हा दोघांचाच मुलगा आहे हे सिद्ध करायचंय ना तुला, केवळ हिच्या समाधानासाठी. अगं तिचा माझ्यावरचा विश्वासच उडालाय. तिच्या दृष्टीने नवरा म्हणजे एक बाजारू माणूस आहे. दिसेल त्या आणि मिळेल त्या स्त्री बरोबर शय्या सजवणारा एक साधारण. पण मी तसं कधी म्हटलेलं नाहीये. तू काय म्हटलं यापेक्षा तुला काय म्हणायचं होते माझ्या लक्षात आलंय वसुधा. अगं श्यामासारख्या गाव भवानी बरोबर मी मौजमजा केली, त्याचा पुरावा म्हणून तिचं पत्र माझ्या समोर टाकलंस. अगं त्या पत्राच्या भाषेवरून तरी तिच्या चारित्र्याचा विचार करायचा होतास, पण तेवढा सुद्धा तू केला नाहीस. धीर धरला नाहीस. माझ्या चारित्र्याचा लिलाव करून मोकळी झालीस. सुरूला शीलभ्रष्ट ठरवलंस आणि मला बाहेर खेळली आणि धुतल्या तांदळासारखी त्यानंच तिच्या वडिलांकडे मागणी घातली. ते दोघे हिंडले फिरले असतील, पण केवळ वसुधाच्या वडिलांच्या इच्छेखातीर. घरचा एकुलता आहे, गर्भ श्रीमंत, सहवासानं प्रेम जुळून येईल या जाणीवेतून वसुधाच्या आई वडिलांनी घाई गडबडीत साखरपुडा उरकून घेतला. पण वसुधा स्वतःशीच प्रामाणिक राहिली. गर्भ श्रीमंतीला ठोकरून तिने लग्न धुडकावून लावलं आणि ज्याच्यावर खऱ्या अर्थानं प्रेम केलं त्या तुझ्याशी लग्न केलं. आणि तूच तिला सोडचिठ्ठी द्यायला निघालास. हे सगळं तुला कुणी सांगितलं? वसुधाच्या आई वडिलांनी लग्न अगोदरच. पण मग तू हे प्रत्येक गोष्ट बोलण्याची वेळ यावी लागते सुद्धा. काकू, तुम्ही जाऊ नका ना प्लीज. नाही पोरी, हा निर्णय मी जाणीवपूर्वक घेतलाय. अगं मी काही दिवस दूर राहिले तर जबाबदारीच्या ओझ्याने संसार कसा करावा हे तुला कळेल. मायेचं छत्र दूर झालं की माणसं आपोआप पोक्त होतात. हो, पण पार पाडलेल्या संसाराच्या अनुभवातून एक गोष्ट तुला सांगते. नवऱ्याला आपलंसं करण्यासाठी केवळ स्त्रीचं रूप पुरेसं नसतं ग, तर त्याच्या घराबरोबरच त्याच्या नात्यांनाही आपलं मानावं लागतं. आईच्या मायेची नाळ तोडून नवऱ्यावरचा हक्क बजावता येत नाही पोरी. आणि बघ, कुठलंही घर म्हणजे चार भिंती नव्हे, ती एक वास्तू असते. समाधानाची पखरण केली की ती प्रसन्न होते आणि समृद्धीचा आशीर्वाद देते. जाऊ नका. मी चुकले. मी नाही तुम्हाला समजून घेऊ शकते. मला क्षमा करा.
तुला क्षमा करेन, मी तुला क्षमा करेन, पण एका अटीवर. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य. सुधाला सांभाळ, सुधाला सांभाळ. अगं घरच्या करत्या माणसांप्रमाणेच तो वागतो ग. सगळ्यांची मन सांभाळायचा प्रयत्न करतो आणि शेवटी स्वतः दुःखी होतो. चल, प्लीज. काकू हे बघ, हे बघ, मी परत येईल, नक्की परत येईल, पण माझ्या नातवाचं तोंड पाहिला आणि मला नातू झाल्यावर सुनबाई तू पण सासू होणार आहे हे लक्षात ठेव. आणि कसं वागायचं ते तुझं तू ठरव. आणि आणि मी लवकर परत यावी असं तुम्हा दोघांना वाटत असेल ना, तर आता मात्र तुम्ही मनावर घेतलं पाहिजे. हा? काय सुलू? सुधाकर, अरे आता तरी जरा मनावर घे. निदान काकू लवकर परत येण्यासाठी तरी. बरोबर. आता आम्ही ठरवलंय तुझ्याच मुलाला आपलं मानायचं आणि वाढवायचं. आहा, म्हणजे काकूकडे बाळ येणार. हा. आणि आता तुझे लाड कमी होणार. हे पण मी बाळासाठी गाणं म्हणणार बर का. कोणचं? ये ग काऊ ये ग चिऊ. हो, पण तुझं गाणं ऐकायला आजी असणार आहे का इथे? हा असणार आहे म्हणजे? अगं माझ्या नातवाला कोण सांभाळणार मग? असं काय म्हणतेस ग सुनू? काकू, जाण्यापूर्वी तुम्ही माझ्या घरी यायला पाहिजे. माझ्या हातानं मस्तपैकी चहा करून देणार आहे मी तुम्हाला. काय? आणि आमच्या यांना सुद्धा बर का. शिकवलंय का? कुकर सुद्धा शिकवला वा, वा, वा. बरं झालं. चला काकू, चला. सुनभाते, सुनभाते तुम्ही पण चला ना. चल, तू पण चल. चल. अरे आता वेळ कशाला वाया घालवताय? रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा, पण काकूंना परत आणा ना. दिवसा ही ऑफिसला जाते ना पण. मी आता ठरवलंय उद्यापासून महिनाभर मी रजाच घेणार आहे. हा? तुमच्यासाठी नाही की मग. काकूंना परत आणण्यासाठी. नक्की वा, वा, का? वा, सुधाकर, हिची ही आयडिया मला एकदम आवडली. हो. मस्त idea, नाही, मस्त नाही. idea. हा. अगदी खरंच सांगतो. काय सांगतो? फारच छान idea आहे. आता आम्हाला मोकळीक द्या की. तिला पहिली चक्कर आली की तुम्हालाच हाक मारतोय. काय ग? Don't disturb, please. गोड तुझे गाणे हसू खेळू गाऊ सारे आनंदाचे गाणे बळ आहे सूत्रधार तर त्याच्या हाती नाचू नाचवेल तसे त्याच्याच संगती आहे सूत्रधार तळ त्याच्या हाती नाचू नाचवेल तसे त्याच्याच संगती करता करविता तोच तोच सर्व जाणे करता करविता तोच तोच सर्व जाणे हसू खेळू गाऊ सारे आनंदाचे गाणे हसू खेळू गाऊ सारे आनंदाचे गाणे हसू खेळू गाऊ सारे आनंदाचे गाणे हसू खेळू गाऊ सारे आनंदाचे गाणे